नमस्कार मित्रांनो, ठाणे शहर आता वेगाने बदलत आहे. जर तुम्ही ठाण्यात राहत असाल तर तुम्हाला ठिकठिकाणी मेट्रोचे काम आणि रस्त्याचे कामे सुरू असलेले दिसत असतील. पण हे प्रकल्प नक्की कधी पूर्ण होणार, यामुळे तुमचा प्रवास किती सोपा होणार, आज आपण ठाण्यात सुरू असलेल्या सर्व महत्त्वाच्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांची माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खास आपल्यासाठी आपली मराठी. सर्वात पहिला आणि मोठा प्रकल्प म्हणजे मेट्रो लाईन 4. हा मार्ग मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील कासार वडवलीला जोडणार आहे. 32 किलोमीटरच्या या मार्गामुळे ठाणेकरांना थेट मुंबईत लोकल ट्रेन शिवाय प्रवास करता येणार आहे. सध्या याचे अनेक स्थानकांचे आणि पुलाचे कामे वेगाने सुरू आहेत. तुम्ही पाहतच आहात स्टेशनचे जे कामे आहेत ते कसे चालू आहेत. ते ट्रॅक्स वगैरे देखील लावण्यात आलेले आहेत. कदाचित आता याच मेट्रो 4 पासून अजून एक नवीन आनंदाची बातमी म्हणजे ठाणे अंतर्गत रिंग मेट्रो. हा 29 किलोमीटरचा मार्ग संपूर्ण ठाणे शहराला आतूनच फेरी मारेल. 3 हात नाका, वागळे इस्टेट, वर्तक नगर आणि हिरानंदानी इस्टेट यांसारख्या महत्वाचे भाग यामुळे मेट्रोने जोडले जातील. तुम्ही पाहू शकता स्टेशनचे कामे, स्टेशन देखील बहुतांश तयार झालेले आहेत. तुम्ही पाहता स्टेशनच्या बाजूनेच आपण प्रवास करीत आहोत. याच मेट्रो सोबत अजून एक प्रकल्प म्हणजे आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग म्हणजे एलिव्हेटेड रोड. हा देखील एक प्रकल्प ठाण्यात पूर्णपणे आकारास येत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग साकेत ते आनंदनगर असा हा प्रकल्प होणार आहे. मुंबईतून ठाण्यात प्रवेश करताना किंवा ठाण्यातून मुंबईत प्रवेश करताना होणारी कोंडी फोडण्यासाठी आनंदनगर ते साकेत दरम्यान 6 पदरी उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड रस्ता तयार केला जात आहे. आणि तुम्ही पाहू शकता बाजूला त्याचे कामे देखील सुरू आहेत. यामुळे नाशिक आणि गुजरातकडे जाणाऱ्या जड वाहनांना शहरात न येता थेट बायपास मिळणार आहे. आनंदनगर ते साकेत उन्नत मार्ग. मित्रांनो, या विकास कामांमुळे सध्या जरी ठाण्यात थोडी ट्रॅफिकची समस्या आणि त्रास होत असला तरी येत्या काही वर्षात ठाण्याचा चेहरा पूर्णपणे बदलणार आहे. तसेच आपला प्रवासही सुसाट होणार आहे. तुम्ही पाहू शकता ठाण्यातील रिंग रोडचा जो प्रकल्प आहे त्यातील काही भाग तयार देखील आहे. आपण आनंदनगर जंक्शन जे आहे तिथून पुढे प्रवासाला निघालेलो आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे येथील जे प्रकल्प आहेत त्यांच्यासोबतच ठाणे ते मुंबई यांच्यामध्ये देखील जो एक प्रकल्प आहे रस्त्यांचा तो देखील पाहणार आहोत. हा जो उन्नत मार्ग आहे त्याचे काम तुम्ही पाहू शकता कसे आहे ते. बहुतांश पिलर्स उभे होत आहेत आणि एकदा का हा एलिव्हेटेड रोड तयार झाला, हा मार्ग तयार झाला की जो आत्ताच्या घडीला म्हणून इथून आपल्याला माझीवाड्यापर्यंत यायला जो वेळ लागतो त्याच्या अर्ध्याहून कमी वेळ आपल्याला आता हा जेव्हा मार्ग तयार होईल त्यावेळेस लागणार आहे. आता इथे जे काही प्रकल्प आहेत ठाणे रिंग रोड किंवा आनंदनगर ते साकेत एलिव्हेटेड मार्ग या अनेक मार्गांमधील जे काही प्रकल्प आहेत
यातील तुम्हाला काय वाटते, कोणता प्रकल्प सर्वात आधी पूर्ण होईल? कमेंट करून नक्की सांगा. सर्वात प्रथम आपल्याला काय वाटतं, कुठला प्रकल्प तयार होईल? तसेच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. ठाण्यातील सुरू असलेले प्रकल्प आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि अशा प्रकारे आपण आनंदनगर येथे जे जंक्शन आहे तिथे पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही कामाचा एक अंदाज बांधू शकता. कामे किती झाले आहेत, पिलर्स कसे उभे आहेत, हे सर्व काही तुमच्या नजरेसमोर आहे. सतत नवीन नवीन वेगवेगळे रोड अपडेट्स देत असताना आज आपण ठाण्यातील विशेष प्रकल्प तसेच ठाणे ते मुंबई अंतर्गत जे प्रकल्प आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला कामगार देखील दिसतील, कामे कशी चालू आहेत ते. आणि खरे कामाचा जो वेग आहे तो खूप जास्त प्रमाणात आहे, कारण इतक्या लवकर एखादा प्रकल्प कागदावर आल्या त्याचा इतक्या कमी वेळेत तो आकार घेणे म्हणजे खूपच चांगली अशी बाब आहे. आणि अशा प्रकारे आपण आनंदनगर जो सर्कल आहे तो पार करून मुलुंडपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि मुलुंडहून पुढे आपण आता घाटकोपर पर्यंतचा प्रवास करणार आहोत. आणि या दरम्यान आनंदनगर ते घाटकोपर छेडानगर पर्यंत जे मेट्रोचे काम आहे ते देखील आपण पाहणार आहोत. कसं आपल्यासाठी आपली मराठी. आणि सध्या तरी ठाण्यात प्रवेश करताना किंवा ठाण्यातून बाहेर प्रवेश करताना ज्या काही अडचणी होत आहेत त्यातून पुढे खूप फायदा होणार आहे. आपला प्रवास सुसाट होणार आहे. सध्या आपण निघालो ते ठाण्याच्या आनंदनगर मधून थेट घाटकोपर छेडानगरच्या दिशेने. आजचा आपला प्रवास लोकल ट्रेनने किंवा बसने नाही तर ईस्टर्न एक्सप्रेसवे वरून जाणार आहोत. तुम्ही पाहू शकता ठाण्यातून मुंबईत जाताना रस्त्यावरून सुरू असलेले कामे कसे दिसतात ते. कसं आपल्यासाठी लाईव्ह. आणि नक्कीच कमेंट्स मध्ये नमूद करा आपल्याला कसं वाटत आहे ते. इथे मेट्रोचे पिलर्सवर गर्डर्स टाकण्याचे कामे तर सुरूच आहेत. तसेच बरेचसे कामे जे आहेत ते देखील वेग घेत आहेत. हे काम एकदा का पूर्ण झाले की मुलुंड चेक नाक्यावर गाड्यांच्या ज्या लांबच लांब रांगा लागतात त्या नक्कीच बंद होतील जेव्हा ही मेट्रो सुरू होईल. आणि चेक नाक्याच्या ट्रॅफिकचा मनस्ताप कायमचा संपेल. आपण आता बांधव पाणी विक्रोळीच्या पट्ट्यात रस्त्याच्या मधोमध. आणि इथे मेट्रोचे सांगाडे आकार घेतात तुम्हाला दिसत आहे. आणि मुख्य म्हणजे MMRD जे मोगरा पाडा जे कारशेडच्या जागेचा प्रश्न आहे तो देखील सोडवलेला आहे. त्यामुळे आता पूर्ण वडाला ठाणे मार्गाला वेग आलेला आहे. रस्त्याने जाताना कुठेही गॅप दिसत नाहीये. पूर्ण लाईन कनेक्टेड दिसत आहे. अशा प्रकारे बराचसा प्रवास करत आपण ठाणे माजीवाडा इथनं प्रवासाला सुरुवात केलेली. सर्वप्रथम आपण ठाण्यातील जे प्रोजेक्ट आहेत ते पाहिले. त्यानंतर आपण आनंदनगर ते घाटकोपर छेडानगर पर्यंत जे काम चालू आहे ते पाहत आहोत.
एकदा का हा प्रकल्प सुरू झाला तर मेट्रो 4चे मूल जे आहे ठाण्याशी जोडले जाणार, त्यामुळे जो प्रवास आहे तासाभराचा वाटणार प्रवास या मेट्रोमुळे अवघ्या 20-25 मिनिटांवर येईल. तर अशा प्रकारे आपण घाटकोपरच्या अगदी जवळ येत आहोत. मित्रांनो, ठाणे ते मुंबई असा आपला आजचा गाडीतला प्रवास, मेट्रोच्या कामाचा आढावा तुम्हाला कसा वाटला, किंवा मेट्रो जो प्रवास आहे तो प्रवाशांच्या सेवेत पूर्णपणे दाखल होऊ शकतो की नाही, ते तुम्ही रोज या रूटने प्रवास करताना किती ट्रॅफिक झालेले असते हे देखील कमेंट्समध्ये नमूद करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास तर सबस्क्राईब करावे आणि ट्रॅफिकने त्रासलेल्या आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करावे. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. सुरक्षित ड्राईव्ह करा, सुरक्षित प्रवास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.